हे आपण ठेवलेलं आहे खत तयार होण्यासाठी। हे आपलं खत तयार होतंय। सगळं आपण खत तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे झाकून मस्त। आता आपण ह्याच्यावर लावणार आहे चिनी गुलाब। खत पण खाली तयार होते आणि वर चिनी गुलाब पण आपलं तयार होईल। आपण ह्याच्यावरती लावणार आहे चिनी गुलाब। इथे आपलं चिनी गुलाब आहे। ह्याचे आपण शेंडे तोडून घेणार आहे। हे असे शेंडे हे कळ्या आलेलं नाही तोडून घेणार, बिना कळ्या आलेलं असं तोडून घ्यायचं। आपण आता याचे शेंडे तोडून घेऊया। मी तर सगळ्याच फांद्यांना शेंडे आलेले आहेत, त्याच्यामुळे बघून आपल्याला घ्यावं लागतात शेंडे। तर आपण हे कटिंग सगळे तोडून घेतलेले, पर्सलेंडची घेतलेले, चिनी गुलाबची घेतलेले, याची घेतलेले आहे। याचं नाव मी विसरले, काय याचं नाव आहे काय माहित। हे आपण सगळं घेतलेलं आहे तोडून। तर आपण कटिंग ह्याची सगळी लावून घेणार आहे। हे पण आपण इथं लावून घेणार आहे। इथं आपण खड्डा केलेला आहे, त्याच्यामध्ये हे दोन्ही पर्सलेंडचे, हे पिवळा कलर आहे आणि हा मिक्स कलर आहे, सगळा ऑरेंज कलर आहे। आता आपण याच्यामध्ये आपण इथं खड्डा करून घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण लावून घेणार आहे। इथं गांडोळं पण आहे, त्याच्यामध्ये आपला खत पण तयार होईल आणि छान दिसेल पण। तर आपण ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे। तर हे कॅरी बॅग मधनं आपण काढून इथं लावून घेतलेलं आहे। आता हे कुंडीमधलं आपण हे लावून घेणार आहे। आता आपण हे सगळं कटिंग घेतलेली लावून घेतलेली आहे, मस्त सुंदर अशी सगळीकडून चौबाजूनं। हे मोठा एक असं टाकी आहे आपली मोठी, त्याच्यामध्ये आपण खत कंपोस्ट तयार केलेला आहे। आपलं कंपोस्ट पण तयार होतंय आणि त्याच्यावरती आपण हे चिनी गुलाब पर्सलेंड लावलेला आहे। हे सगळं छान येते म्हणून आपण त्याच्यावरती हे सगळं लावून घेतलेलं आहे। आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे पर्सलेंड चिनी गुलाब छान असं सुंदर येतात, फुलं आल्यावर असं सुंदर दिसतं, त्याच्यामुळे आपण हे लावून घेतलेलं आहे।